रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 57 आपण पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकपेवाडी येथील राजेंद्र पवार आहेत. एसटी चालक ते प्रवचनकार असा हा त्यांचा जीवनातील प्रवास झालेला आहे. महाराजांनी हा जीवनातील कसा प्रवास केला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. महाराज, पहिल्यांदाच तुम्हाला प्रश्न आहे की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. बर, 12वी शिक्षण झाल्यानंतर मग कसं तुम्ही पुढचा प्रवास कसा केला? म्हणजे 12वी शिक्षण झाल्यानंतर आमचं कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि नोकरीचा त्या काळात म्हणजे काय सोर्स नव्हता आणि म्हणून मी गाडी चालवणे ड्रायव्हिंगचं काम करू लागलो आणि करता करता परत नंतर मी ड्रायव्हिंग म्हणजे कसं केलं? ट्रक चालवला? कुठली? सुरुवातीला मी ट्रक चालवला. बर. आणि त्यानंतर काही दिवस डंपरवरती काम केलं. बर. डंपरच्या नंतर मी 2000 साली अगदी उशिरा मला मुलं झाल्यानंतर मला एसटी मध्ये 2000 साली मी रत्नागिरी विभागात भरती झालो ड्रायव्हर म्हणून. ड्रायव्हर म्हणून? हो. किती वर्ष नोकरी केली तुम्ही तिथे? माझी टोटल नोकरी 23 वर्ष झाली. 23 वर्ष. महाराज, एक सांगा, खरं तर ड्रायव्हर म्हणलं काय शक्यतो तुम्हाला माहित आहे म्हणजे माळ कोणी घालत नाही किंवा भजन कीर्तनाची आवड कमी असते. मग ही अशी परिस्थिती असताना तुमच्या मनात का आलं की आता आपण तुळशीची माळ गळ्यात घालावी? कसा तो प्रसंग आहे तो? एसटीच्या माध्यमातून जी प्रवाशांची सेवा करत असताना एसटी मध्ये प्रवासी हे दैवत ही एक आम्हाला संकल्पना सांगितलेली असायची. आणि खास करून आम्ही ज्यावेळी पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर अशा ठिकाणी यात्रा फेर करत असे तर ते यात्रा फेर करताना असं व्हायचं की हे जे साधू संतांचा सहवास गाठी भेटी पडायच्या आणि पडता पडता असं वाटायचं की आपलं जीवन धकाधकीचं आहे आणि आयुष्याच्या आपण आता उत्तरार्धाकडे निघालोय. मग ही लोक एवढं सगळं सर्वस्व हा वैष्णवांचा मेळा आनंद रूपानं आम्हाला वेळोवेळी दृष्टिक्षेपात यायचा आणि तिथून एक थोडीशी मानसिकता फिरायची. त्यानंतर टाकेवाडी गावामध्ये असे वारकरी संप्रदायाची मंडळी यांच्याशी काही वेळा संबंध यायचा. त्यांचं बघून असं वाटायचं की त्यांना लोक मान सन्मान देतात, आदर देतात, त्यांच्याशी लोक सलोख्यानं वागतात. मग ते जीवन निश्चित स्वरूपी चांगलं आहे असं वाटल्यामुळं असं वाटायचं की आपण बी त्या मार्गाला जावं. माळ केव्हा घातली? माळ अगदी वयाच्या 53व्या वर्षी माळ घातली. काय विचार? म्हणजे हा विचार करता करता उशीर झाला. आता हे एसटीचं आमच्या कामगिरी ही अनियमित असायची, त्यामुळं कुठला नित्य नियम व्हायचा नाही. मग आमच्या मनामध्ये असं होतं की बाबा माळकरी झाल्यानंतर नित्य नियम पाहिजे, आपल्याला त्या सगळ्या जमलं पाहिजे आणि त्याच्यापासून आम्ही वंचित राहिलो. परंतु जसं जसं वय वाढत गेलं, जसं जसं उपदेश कीर्तनातून प्रवचनातून की मानवी जीवनाचा उत्कर्ष, मानवी जीवनाचा आपण त्याला म्हणू की जे सार्थकता आहे ती कशात आहे हे वेळोवेळी कीर्तनातून याच्यातून ऐकल्यानंतर एक मनावरती असा प्रभाव पडला की नाही, उशिरा का होईना. आणि त्यामध्ये माळ घालल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये असा बोध झाला की थोडासा अभ्यास करता करता संत तुकाराम महाराजांचा गाथा प्रकरणातील एक अभंग, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. तर या अभंगाचा ज्यावेळेस अर्थ जाणून घेतला त्यावेळी महाराजांनी हेच सांगितलं की तुमच्याकडून आतापर्यंत जे काही घडलं, जे काही तुमचं आयुष्य झालं त्यामध्ये झालेल्या सर्व चुका तुम्ही आता सोडून द्या आणि नव्या ह्यानं तुम्ही उशिरा का होईना परंतु आपल्या आयुष्याचा तुम्हाला नाश व्हावा असं वाटत नसेल तर तुम्ही आध्यात्मिक मार्गाकडे या. अशा स्वरूपाचा माझ्यावरती सगळ्यात प्रभाव झाला असेल तर ह्या गाथा प्रकरणातला आता तरी पुढे हाची उपदेश या अभंगातून मी पुढे अगदी या अध्यात्माकडे मला थोडस अधिक अभंगाचा तुमच्या मनावर परिणाम झाला. आपण जरी 53 वय झालं असलं तरी काही हरकत नाही माळ घालायला. हो. आणि तो विचार तुम्हाला प्रत्यक्ष अंमलात आणायला आला आणि तुम्ही ती माळ घातली. हो. माऊली, एक सांगा, खरं तर आपण माळ घातली का कीर्तन प्रवचन किंवा भजनाला जातो
पायवारीचा अनुभव घेतलाय का हो घेतला की. म्हणजे इथून मलवडीतून माहीवारीला पंढरपूरला मल्हारी म्हाळसाकांत देवस्थानची जी पायी दिंडी आहे ती मलवडी ते पंढरपूर हा पायी वारी सोहळा अगदी आनंदानं तो मी स्वतः अनुभवलेला आहे. काय वेगळं पण जाणवलं तुम्हाला त्याच्यात? अतिशय खूप हे मागं का सुचलं नाही ही खंत राहून गेली की हे खूप उशिरा झालं, परंतु त्याच्यातील जो आनंद आहे तो शब्दात नाही सांगता येत. अशा स्वरूपाचा ते वैष्णवांचा संघ आणि हरिनामाचा गजर आणि त्यातून मिळणारं आत्मिक समाधान हे नाही वर्णन करता येत मला. माऊली, पुढचा प्रश्न असा आहे की खर तर असं का मनात आलं की आता आपण प्रवचन सांगावं, म्हणजे का मनात आलं आणि पहिलं प्रवचन तुमचं कुठं झालं? हा, आता प्रवचन का सांगावं असं वाटलं तर ज्यावेळी आपण कीर्तनातून प्रवचनातून जो उपदेश मिळत होता तो उपदेश आपल्या मनावरती ठसत होता. ते ठसता असं वाटलं की माझं गाव, की ज्या गावावरती मी जीवापाड प्रेम करतो, माझी जन्मभूमी टाकेवाडी, त्या टाकेवाडीचं देवस्थान श्री सतोषा, ह्या सतोषाच्या ठिकाणी पारायण असतंय, गाथा पारायण. त्या पारायणामध्ये असंच मला पहिल्यांदा संधी देण्यात आली आणि ती संधी दिली आणि तिथंच मी या आता तरी पुढे हाचे उपदेश या अभंगावरती मी थोडंसं चिंतन माझ्या अल्पबुद्धीनं सादर केलं आणि त्यातून मला एक कॉन्फिडन्स आला आणि कॉन्फिडन्स आल्यानंतर मला असं वाटायला लागलं की प्रवचनाद्वारे कीर्तनाद्वारे आपण समाजाचं असणारं थोडंफार देणं, आपल्या भावना आपण व्यक्त करून या ठिकाणी आपण आपला जो काही मत आहे ते मत आपण समाजासमोर मांडतो, तर तो प्रवचनाचा खूप आनंद मिळतो. अशा स्वरूपात ते प्रवचनाकडे वळण्याचं माझं प्रयोजन झालं. आता पहिलं प्रवचन म्हणलं का पहिलं प्रवचन असेल, पहिलं कीर्तन असेल किंवा पहिली कुठली गोष्ट, आता खरं तर पहिलं प्रवचन म्हणलं का एक आपल्याला थोडी भीती येते, बरोबर, ताण येतो म्हणावं, किंवा विशेष म्हणजे तुमचं पहिलंच टाकेवाडी झालेलं आहे प्रवचन. हो हो, आणि आपलीच लोक आहेत ते. हो हो. तर हे सगळं मनात बरंच काही वादळ निर्माण होतं. तुमच्या मनात कसं ते हे झालं? महाराज, तुम्ही त्याच्यातनं प्रवचनात महाराज, माझं एक पहिलं असं आहे की मी माझ्या गावावरती, माझ्या मायभूमीवरती खूप प्रेम करतो आणि माझ्या मायभूमीतला प्रत्येक व्यक्ती हा मला माझ्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे आहे आणि त्याच्यामुळं मी याच्याही अगोदर ह्या ना त्या रूपानं समाजाच्या पुढं माझ्या गावाच्या माझ्या माता भगिनी असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील यांच्यासमोर वेळोवेळी जायचो. माझ्या अल्पबुद्धीनं मी त्यांचा, कारण माझा असंही होतं की माझ्याच माणसाशी मला बोलताना काहीच वाटायचं नाही, म्हणजे भीती वाटायची नाही. माझीच माणसं ना, माझ्या जीवाभावाची माणसं, आणि ते माणसं ज्या वेळेस माझ्या समोर असायची त्यातूनच त्या माणसांच्याकडूनच मला प्रेरणा मिळायची, त्यातूनच माझा आत्मविश्वास वाढत गेला. वाढत जाता 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 थोडासा इतर सत्संग लागला आणि त्या सत्संगातून थोडंसं अल्पशा वाचन ह्या त्या मार्गानं नंतर ज्ञानात भर पडत पडत चालली आहे. म्हणजे अजूनही अल्पज्ञानीच आहे, परंतु तरी एक असं वाटतंय की हा मार्ग एवढ्यात जर एवढं समाधान आहे तर आणखी पुढे चालावं, आणखी पुढे चालावं, ही एक मनात उत्कंठा वाढत जाते, वाढत गेली आणि त्याच्यामुळे भीतीच मनात जे होतं ते राहिलं नाही. हो. माऊली, एक सांगा, खरं तर तुम्ही आता कीर्तन सांगताय, भविष्यात तुमचा असा विचार आहे का की आपण कीर्तन सांगावं वगैरे? कसं आहे ती दिशा पुढची? हा, आता एक स्टेप तुम्ही पायरी केलेली आहे. हो, आता हे प्रवचन सांगताना की आपण कोण होतो, कुठं होतो, कुठनं कुठंपर्यंत आलो, ह्याच्या पलीकडे जाऊन महाराज मला आपल्या चॅनलच्या मार्फत या समाज व्यवस्थेला, खास करून शिक्षण व्यवस्थेला एक साष्टांग दंडवत घालून नम्र निवेदन करावंसं वाटतंय की हा जो काय संत साहित्य, संतांचा महिमा, हा वास्तविक पाहता आपल्या जीवनाची सार्थकता इथं दिसते आणि ही सार्थकता दाखवण्याचं काम संत साहित्याने आम्हाला हजारो वर्षापूर्वी केलं. परंतु ह्या सगळ्यापासून आम्ही वंचित राहिलोय. ह्याचं कारण असं आहे की आम्हाला शालेय जीवनामध्ये गणित, भूमिती, भूगोल, इतिहास शिकवलं जातं, हे व्यावहारिक जीवनासाठी आहे, परंतु आम्हाला आत्मिक जीवनासाठी, आम्हाला देव, देश आणि धर्म हे जर समजायचं असेल तर आम्हाला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान, गीतेचं तत्वज्ञान आम्हाला शालेय जीवनामध्ये मिळावं आणि ते मिळालं तरच
आम्ही आमच्या हिंदू धर्म हा प्रबळ करण्यासाठी आणि मनुष्य जन्म हा सार्थकी लावण्यासाठी समर्थ ठरू. अन्यथा या व्यावहारिक जीवनामुळं, व्यावहारिक आम्हाला शिक्षणामुळं आम्ही हे जाणताच आलं नाही आणि म्हणून कदाचित आमची 50 वर्ष ही मातीत गेली असा आमचा त्या ठिकाणचा समज आहे. म्हणून अगदी कळकळीनं माझी विनंती आहे की समाज व्यवस्थेनं शिक्षण विभागाला ही धारणा, ही शिक्षण हे शालेय जीवनातून आमच्या पुढच्या पिढीला मिळावं आणि ती पिढी सक्षम, सामर्थ्यवान आणि सर्वतोपरी सर्व गुण संपन्न व्हावी हीच या प्रवचनाद्वारे मला समाजाला आणि माझ्या जवळच्या माणसांना हेच वारंवार सांगणं आहे माझं. मगाशी खरं तर एक विषय होता की तुमच्या नजरेत आता तुम्ही प्रवचनच सांगताय, कीर्तन अवघड का प्रवचन अवघड, तुम्हाला काय वाटतं? त्या तसं बघितलं तर अजून तुम्ही कीर्तनाकडे गेलोच नाही, ऐकलेलं आहे. हो. आणि आता प्रवचनाचा तुमचा प्रवास सुरू झाला, आता नजरेतनं काय असू शकतं? हा, बरोबर. अगदी प्रवचनामध्ये आपण आपलं विचार सरळ मांडत असतो आणि कीर्तनामध्ये आपल्याला स्वर लागतो, गायला आलं पाहिजे. त्यानंतर कीर्तनामध्ये सर्वतोपरी अभ्यास असावा लागतो. प्रवचनामध्ये आपण एखादी ओवी घेतो, एखादा विषय घेतो आणि त्या विषयाचा विस्तार आपल्या बुद्धीनुसार हा समाजापर्यंत पोहोचवत असतो. त्यामध्ये दोन्ही ही ईश्वर सेवा आहे, समाज सेवा आहे. आता तसं बघितलं तर तुलनात्मक दृष्ट्या प्रवचन आणि कीर्तन ह्याच्यामध्ये फार मोठा फरक वाटत नाही का, तर दोन्हीकडून संतांना समाजाचं हित आणि समाजाची जागृती ह्या दोनच गोष्टीचा उद्देश करायचा आहे, प्रवचनातून आणि कीर्तनातून. मग कीर्तनातून एक संगीत, सरस्वतीचं, नाद ब्रह्म ह्या गोष्टीचा ही गोष्टी येतात. पण प्रवचनामध्ये मग त्या तोलामोलाचं विचाराचं, वाणीचं सामर्थ्य ह्याच्यावरती प्रवचन होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये असं नाही करता येत की कोणतं अवघड किंवा खालीवर कोणचं श्रेष्ठ आणि कोणचं कनिष्ठ नाही. अवघड म्हणजे अवघड मध्ये पण नाही काय, फक्त ज्याला स्वर आहे, ज्याला संगीताचं ज्ञान आहे, ह्या लोकांच्यासाठी कीर्तन हे अतिशय चांगलं आहे. आणि ज्यांना आवाज नाही परंतु त्यांना समाजापुढे काहीतरी आपलं मत मांडायचंय त्याच्यासाठी प्रवचन. म्हणजे दोन्हीसाठी दोन्ही इक्वल आहेत, फक्त फरक आहे की स्वर म्हणा किंवा ह्या गोष्टी आहेत त्या ते ज्याच्याकडे नसेल त्यांना थोडं अवघड वाटतं, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला दोन्ही म्हणजे काहीच अवघड नाही, काही अवघड नाही. माऊली, तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे की खरं तर तुम्ही आता रिटायर झालेला आहात आणि आता प्रवचनच सांगताय, पण प्रवचन म्हटलं का अभ्यास लागतो. हो. कदाचित भविष्यात तुम्ही कीर्तन पण सांगण्याच्या भूमिकेकडे जाणार आहे. हो. तर हे अभ्यासाला कसा वेळ काढता? त्याच्यासाठी एक सगळ्यात मोठं की अध्यात्मामध्ये यायचं असेल तर आळस हा दूर ठेवला पाहिजे. ब्रह्ममुहूर्ताला आपणाला सकाळी उठण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सकाळची वेळ की ज्यामध्ये आपण आपल्या शरीराचं शुद्धीकरण, त्याबरोबर मनाचं शुद्धीकरण आणि त्याच्यानंतर आपण दैनंदिन थोडा वेळ का होईना परंतु वाचन, आणि ते बी वाचन ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं साहित्य ह्या इतकं आपल्या पुढे विपुल आहे, इतकं विपुल आहे आणि सगळंच्या सगळं अगदी अमृता समान आहे. फक्त आपण एकदा त्याच्यामध्ये घुसलो, एकदा त्याची गोडी लागली की ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर ऑटोमॅटिक मिळतात आणि ऑटोमॅटिक आपल्याला सवय लागते. फक्त त्याची गोडी लागणं ही प्राथमिकता आहे. म्हणजे शक्यतो तुमचा सकाळचाच अभ्यास हो, सकाळचा असतो. हो, त्यामुळे तुम्हाला काही अडचण येत नाही. धन्यवाद माऊली. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 57 आपण पाहत आहात. खरं तर महाराजांनी विविध प्रश्नाला खरं उत्तर दिलेले आहेत. महाराजांनी एक अधोरेखित केलं की अभंगच त्यांनी सांगितलेला आहे की झालं गेलं, आता संपलेला आहे विषय, पण आता पुढे तरी जाताना आपण तुळशीची माळ गळ्यात घालूया आणि थोडं समाजाला प्रबोधन करावं. महाराज, तुम्ही मंदेश भूषणशी खरं तर मनमोकळेपणाने बोललेला आहात. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. रामकृष्ण हरी.